छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात महानगरपालिका अतिक्रमण विरोधी कारवाई करत आहे। या कारवाईत अनेकांची घरं, दुकाने, आयुष्यभराची कमाई उद्ध्वस्त झाली आहे। देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक विनोद पाटील यांनी याबाबत धरणे आंदोलन केलं। त्यांनी स्पष्ट केलं की शहर विकास, सुशोभीकरण, रस्ते रुंदीकरण याला कुठलाही विरोध नाही। मात्र ज्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना योग्य भरपाई देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। एवढे जीसीपी, एवढे पोलीस लोक, तुमचा मुख्यवाडीचा प्रश्न होता, तुम्ही तो करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचा असतं। आम्ही हरकत नव्हती। तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे, बीबीसा मुखबारा मी दाखवणार आहे, मला अजिंठा दाखवायचा आहे, येरूला दाखवायचा आहे, म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे, आवश्यक करा। त्यांनी आरोप केला की महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या कारवाईत आतापर्यंत एकाही बाधित नागरिकाला मोबदला मिळालेला नाही। पुरावे असलेल्या मालकी हक्काच्या जागेवरील नुकसानग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले व महानगरपालिका विरोधात घोषणाबाजी केली। प्रशासनानं काही ठिकाणी अटकेची कारवाईही केली। विनोद पाटील म्हणाले की हा सामान्य जनतेवरचा अन्याय असून त्याविरोधात आवाज उठवणे आमचे कर्तव्य आहे। अतिक्रमण कारवाईसोबतच बाधितांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।